हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. नाही आंटी, मी आत्ताच नाश्ता केला होता, आता निघते, असं म्हणत तनू आशा मावशींना निरोप देते आणि घरी निघून जाते. मीशा आणि जान्हवी दोघींच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असतो. तुम्ही दोघी काही खाणार का? आशा मावशी विचारतात. हो, खाणार आहोत, मीशा आणि जान्हवी दोघीही एकत्रच म्हणतात. आशा मावशी त्यांच्यासाठी जेवण आणायला स्वयंपाकघरात जाते. येस 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 आई, शेवटी मान्य झाली. दोघी उड्या मारत आनंदाने ओरडतात. किचनमधून जेवण घेऊन बाहेर येताना आशा मावशी हसत म्हणतात, बस आता पुरे झालं तुमचं, आधी जेवण करा. दोघेही हसत हसत जेवायला बसतात. मीशानेही सकाळपासून काही खाल्लं नव्हतं. नाश्त्याच्या वेळी ती जान्हवीसोबत बाहेर गेली होती. दरम्यान सकाळी लवकर राजवीर आपल्या बंगल्याबाहेर येतो. त्याच्यासमोर आधीच 4 पोलीस गाड्या थांबलेल्या असतात आणि बॉडीगार्ड्स त्याची वाट पाहत उभे असतात. राजवीर आपल्या गाडीत बसतो. 3 गाड्या पुढे आणि 1 गाडी मागे असते. तो खिशातून मोबाईल काढतो आणि 1 नंबर डायल करतो. रिंग लागताच दुसऱ्या बाजूने आवाज येतो. गुड मॉर्निंग सर, राजवीरचा मॅनेजर म्हणतो. आणि त्यानंतर मिस्टर मेहता, इंटरव्ह्यूची सगळी तयारी झाली का? राजवीर त्यांना विचारतो. हो सर, सगळं तयार आहे, उमेदवार आले आहेत, मी त्यांच्या प्रोफाईल्स तपासत आहे, मॅनेजर उत्तर देतो. छान मिस्टर मेहता, इंटरव्ह्यू माझ्या आपल्यावरच सुरू होईल, हे क्लिअर, राजवीर ठामपणे म्हणतो. हो सर, जसं तुम्ही सांगाल तसं होईल, मॅनेजर होकार देतो. राजवीर कॉल कट करतो. थोड्या वेळाने त्याची गाडी मोठ्या रस्त्यावरून जात असते. इतक्यात साईडने एक प्रचंड ट्रक येतो आणि राजवीरच्या पुढच्या गाडीवर जोरात आदळतो. त्या धडकेत गाडी हवेत उडते आणि प्रचंड स्फोट होतो. आत बसलेल्या लोकांसह गाडी पूर्णपणे जळून जाते. राजवीरची गाडी अगदी मागे असल्याने ड्रायव्हरचा गाडीवरील ताबा सुटतो आणि त्यांची गाडीही त्या ट्रकवर जाऊन धडकते. त्या अपघातात राजवीर गंभीर जखमी होतो. बॉडीगार्ड्स लगेच धावत येतात आणि राजवीरला सावरतात. त्याच्या डोक्यावरून आणि हातातून रक्त वाहत असतं. ते त्याला दुसऱ्या गाडीत बसवतात आणि रुग्णालयाकडे घेऊन जातात. सगळ्यांचं लक्ष राजवीरकडे असतं, पण ट्रकचा ड्रायव्हर तेव्हाच घटनास्थळावरून पळून गेलेला असतो. बॉडीगार्ड्स प्राथमिक उपचार करण्याचा प्रयत्न करतात, पण रक्त थांबायचं नाव घेत नाही. रुग्णालयात पोहोचण्याआधीच राजवीर बेशुद्ध होतो. बॉडीगार्ड्स पोलिसांना फोन करतात. पोलीस तत्काळ घटनास्थळी पोहोचतात आणि ट्रकचा मालक व ड्रायव्हरचा शोध सुरू करतात. संपूर्ण शहरात नाकेबंदी लावली जाते. अंधाऱ्या खोलीत 2 लोक बोलत असतात. काम झालं ना? जी सर, काम पूर्ण झालं. दुसरा माणूस पहिल्याला सगळी माहिती देत होता. आपला माणूस पकडला तर गेला नाही ना? पहिला माणूस विचारतो. नाही सर, जसं ठरलं होतं तसंच सगळं केलं आहे, दुसरा आत्मविश्वासाने उत्तर देतो. तेव्हाच त्या अंधाऱ्या खोलीत अजून एक व्यक्ती प्रवेश करते. काम झालं का? त्या अनोख्या व्यक्तीने पहिल्या माणसाला विचारलं. हो झालं सर, पहिला माणूस उत्तर देतो. तुम्हाला खात्री आहे ना की तो आता जगात नाही? त्या अनोळखी व्यक्तीचा आवाज गंभीर होता. हो सर, पूर्ण खात्री आहे. तो आणि त्याची गाडी दोघांचाही काहीच मागमूस उरलेला नाही. पहिला माणूस आत्मविश्वासाने म्हणाला. खूप छान, तो अनोळखी माणूस म्हणाला आणि निघू लागला. थांबा सर, पैशांची गोष्ट तर राहिलीच, पहिला माणूस त्याला अडवत म्हणाला.
1 कोटीची डील ठरली होती. 50 लाख आधी दिले आहेत आणि उरलेले 50 लाख उद्या सकाळी मिळतील. अनोळखी व्यक्ती म्हणाली. ठीक आहे, मग उद्या सकाळी 7 वाजता इथेच भेट, पहिला माणूस म्हणाला. ठीक आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, पैसे मिळाल्यावर लगेच इथून गायब व्हा. समजलं ना? एवढं बोलून तो अनोळखी व्यक्ती निघून गेला. आज तर पार्टी करूच, दोघेही आनंदात ग्लास टकरावून म्हणाले. अर्जुनलाही काल रात्री नीट झोप लागली नाही. तो मिशाच्या विचारात हरवून गेला होता. रात्रभर तो फक्त इकडून तिकडं वळत होता, पण झोप येईना. सकाळी ऑफिसमध्येही त्याचं मन कामात लागत नव्हतं. काय करू आता? अर्जुन बेचैन झाला होता. त्याच्या डोक्यात फक्त मिशाच होती. मिशाच्या घरातून परत आल्यापासून त्याला काहीतरी विचित्र जाणवत होतं. हो, त्याने आधीच तिचा फोटो पाहिला होता आणि ती त्याला खूप आवडली होती. पण प्रत्यक्ष भेटल्यावर मिशाचं वागणं, तिचं बोलणं, तिचं घर सगळंच त्याला मनापासून भावलं होतं. एकदा फोन करून पाहू का? तो स्वतःशीच बोलत मोबाईल हातात घेतो. पण जर फोन कुणी दुसऱ्याने उचलला तर? काय बोलू मग? का फोन केला हे कसं सांगू? अर्जुन स्वतःशी पुटपुटत राहतो. काय माहिती, मिशानेच उचलला तर? ट्राय करून पाहण्यात काय हरकत आहे? थोडा वेळ विचार करून शेवटी तो नंबर डायल करतो. 2-3 रिंग झाल्यावर फोन उचलला जातो आणि त्याच नंतर हॅलो, समोरून आवाज येतो. तो आवाज ऐकताच अर्जुनचं हृदय धडधडू लागतं आणि त्याच्या हातातून फोन खाली पडतो. कोण बोलतंय? हॅलो हॅलो, समोरून आवाज येत राहतो. अर्जुन पटकन फोन उचलतो आणि घाबरून कॉल कट करतो. ओ गॉड, किती अवघड आहे हे, तो खुर्चीला डोकं टेकवत म्हणतो. ज्याचं हृदय जोरजोराने धडधडत असतं, आज तर झालंच होतं माझं. तो स्वतःशीच बोलतो. बालबाल वाचलो मी, स्वतःलाच हिंमत देत म्हणतो. अरे यार, जर फोन मिशाने उचलला असता तर किती बरं झालं असतं. आंटीजीनी का उचलला असेल? तो पुन्हा स्वतःशीच बडबडत राहतो. दरम्यान राजवीरला रुग्णालयात आणलं जातं. सगळे डॉक्टर त्याच्या भोवती गोळा होतात आणि तपासणी सुरू करतात. राजवीर अजूनही बेशुद्ध असतो. काही वेळ उपचार केल्यानंतर एक डॉक्टर बाहेर येतो आणि बॉडीगार्डकडे वळतो. यांच्या कुटुंबातील कुणाला बोलवा, डॉक्टर सांगतो. बोला डॉक्टर, काय झालं? बॉडीगार्ड विचारतो. राजवीरजी, आता धोका टळला आहे, पण आजचा दिवस निरीक्षणाखाली ठेवावा लागेल. उद्या सकाळी तुम्ही त्यांना घरी घेऊन जाऊ शकता, डॉक्टर सांगून निघून जातो. राजवीर खासगी रुग्णालयाच्या खोलीत बेडवर पडलेला असतो. त्याच्या डोक्यावर आणि हातावर पट्ट्या बांधलेल्या असतात, तर डाव्या हाताला ग्लुकोज लावलेलं असतं. त्या दिवसाची मोठी बातमी होती. राजवीर राजपूतवर जीवघेणा हल्ला. सगळे न्यूज चॅनल्स हाच मुद्दा दाखवत होते. एशियाच्या बिझनेस टायकूनवर मोठा हल्ला. सध्या रुग्णालयात दाखल. स्थिती गंभीर पण स्थिर. आज संपूर्ण टीव्ही आणि इंटरनेटवर एकच बातमी गाजत होती. संपूर्ण शहरात नाकाबंदी करण्यात आली आहे. या हल्ल्यामागे कोण आहे? पोलीस तपास करत आहेत. टीव्हीवर सतत हीच हेडलाईन दाखवली जात होती. उद्या सकाळच्या सर्व वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानावर हीच बातमी झळकणार होती. सगळीकडे राजवीरवरील हल्ल्याचीच चर्चा चालू होती.
कोणी त्यावर आपलं मत मांडत होतं तर कोणी अजूनही काही बोलायला तयार नव्हतं. या हल्ल्यामागे त्यांच्या कोणत्या तरी बिझनेस रायव्हलचा हात आहे का, की काही दुसरं कारण आहे, हे जाणून घेण्यासाठी आमच्या सोबत राहा, टीव्हीवरील अँकर म्हणत होता. एका मोठ्या हॉलमध्ये मोठ्या स्क्रीनवर हीच न्यूज सुरू होती आणि एक व्यक्ती सोफ्यावर बसून ती बातमी पाहत होता. हॉस्पिटलमध्ये तो कसा पोहोचला? तूच तर म्हणाला होतास की तो मरून गेला आहे. त्याचा एकही अवयव शिल्लक नाही राहिला म्हणे. मग हे काय दाखवत आहेत? सोफ्यावर बसलेला माणूस जोरात आरडाओरडा करत समोर उभ्या असलेल्या व्यक्तीला विचारतो. त्या दोघांनीच सांगितलं होतं की तो मेला आहे. मी फक्त तुम्हाला तेच सांगितलं. समोर उभा असलेला माणूस घाबरलेल्या आवाजात स्पष्टीकरण देतो. 50 लाख मी फक्त हॉस्पिटलपर्यंत पोहोचवण्यासाठी दिले नव्हते. सोफ्यावर बसलेला पुन्हा एकदा संतापाने ओरडतो. आणि त्याचनंतर पण न्यूजवाल्यांचं म्हणणं आहे की त्याच्या वाचनाची शक्यता नाही आहे. समोरचा माणूस थोडं वातावरण शांत करण्याचा हेतूने म्हणतो. त्याची कातडी खूप जाड आहे. तो इतक्या सहज मरत नाही. आधीही माझे कित्येक प्लॅन त्याने फसवले आहेत. प्रत्येक वेळी वाचतोच. संतापाने ओरडत त्याने समोरचा टीव्ही फेकून तोडून टाकला. समोर उभा माणूस घाबरून मागे सरकतो. मी आत्ताच त्या दोघांशी बोलतो. तो थरथरत्या आवाजात म्हणतो. मला सगळी माहिती हवी आणि तीही लगेच, असं म्हणत तो व्यक्ती तिथून निघून जातो. राजवीरवर झालेला हल्ला हा योजनाबद्ध होता. त्याची कार समजून त्यांनी तिच्या आधी असलेली गाडी उडवली. राजवीरच्या सुरक्षिततेसाठी नेहमी 2 गाड्या पुढे आणि 2 मागे असायच्या. तो मधल्या गाडीत असायचा. पण सिक्युरिटीच्या कारणामुळे बॉडीगार्ड्स त्याच्या गाड्या अधूनमधून बदलत असत. आज त्याचं नशीब चांगलं होतं, नाहीतर काहीही घडू शकलं असतं. ज्या गाडीत बसलेल्यांना त्यांनी राजवीर समजून उडवलं होतं त्या गाडीतील कोणीही वाचलं नव्हतं. स्फोट एवढा जबरदस्त होता की काही शिल्लक राहिलं नव्हतं. जसं सांगितलं होतं, उद्या राजवीरवर पूर्ण एपिसोड येणार आहे. आजचा भागही राजवीरवरच आधारित होता, पण तरीही फरक इतकाच आहे की आज त्याचे डायलॉग फारसे नव्हते, कारण बिचारा पूर्ण वेळ बेशुद्ध होता. मग तो बोलणार तरी कसा? आणि आता तर कथेत खलनायकाचंही एंट्री झाली होती. राजवीरवर यापूर्वीही अनेकदा प्राणघातक हल्ले झाले होते, म्हणूनच तो नेहमी कडक सुरक्षा घेऊन फिरायचा. आज मीशा आणि जान्हवी मात्र खूप खुश होत्या. चल चल लवकर निघूया, जान्हवी मीशाला म्हणाली. कुठे जायचे? मीशा तिला विचारते. आपल्या आवडत्या ठिकाणीच ना. आणखी कुठे? जान्हवी हसत म्हणाली. दोघीही त्यांच्या आवडत्या नदीकाठच्या ठिकाणी पोहोचल्या. थँक्यू, खरंच तुझ्यामुळेच मी शहरात जाऊ शकले, जान्हवी मीशाला म्हणाली. अरे मी काय केले? तनू दीदीनेच तर ताईजींना तयार केलं, मीशा हसत उत्तरली. पण तू पण खूप मदत केलीस. आधी तनू दीदीला तयार करण्यात आणि नंतर मला मदत करण्यात, म्हणून थँक्यू सो मच, जान्हवी कृतज्ञतेने म्हणाली. आपण तर बेस्ट फ्रेंड आहोत ना, मग आता एकमेकांना थँक्यू म्हणायची काय गरज? मीशा जान्हवीकडे पाहत म्हणाली. हो ग, तू माझी बेस्ट फ्रेंड आहेस. बेस्ट 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 फ्रेंड, जान्हवी उत्साहाने ओरडली. अगं आता सगळ्या गावाला सांगणार आहेस का? मीशा हसत म्हणाली. अगं मी माझं पुढचं शिक्षणही तुझ्यामुळे सुरू ठेवू शकले, हे विसरू शकत नाही, जान्हवी म्हणाली. चालेल, आता या सगळ्या गोष्टी सोड. हा वेळ सेलिब्रेशनचा आहे. पार्टी कधी करणार?
कधी देणार? मीशा म्हणाली. संध्याकाळी शॉपिंगला जाऊया. तिथेच देते पार्टी, जान्हवी म्हणाली. शॉपिंग? खरंच? मीशा उत्साहाने म्हणाली. आणि त्याचनंतर, हो ग, आता शहरात जायचं आहे, तर थोडंफार आवश्यक सामान तरी घ्यावं लागेल ना. तू फक्त वेळ तयार राहा. असं जान्हवी मीशाकडे डोळे पटारत म्हणाली. ठीक आहे बाबा, तयार असेन मी, मीशा म्हणाली. आणि सांग ना, काल काय झालं? जान्हवीने विचारलं. काय झालं म्हणजे? मीशा अनभिज्ञ असल्यासारखी म्हणाली. अगं, काल मुलाचे लोक तुला बघायला येणार होते ना? जान्हवी म्हणाली. हो, आले होते. आणि हो, लग्न ठरलं, मीशा हसत म्हणाली. खरंच? ठरलं म्हणजे ठरलं, जान्हवी उत्साहित होऊन म्हणाली. हो, अगदी ठरलं, मीशा म्हणाली. अगं, अरे वा. हो हो, आता बघा, मॅडम लाजतायत, जान्हवी मीशाची खिल्ली उडवत म्हणाली. कुठे लाजते मी? काहीही, मीशा ओशाळत म्हणाली. अगं, मग तुझे गाल असे लाल का झालेत? जान्हवी पुन्हा चिडवत म्हणाली. तुम्हाला फक्त चिडवायला इथे बोलावलं आहेस का? मी जाते आता, मीशा थोडी रागाने म्हणाली. अरे बास ग, काही बोलत नाही आता, चुप, जान्हवीने आपले ओठ हाताने बंद करत मीशाकडे पाहत म्हटलं. पक्क ना? मीशा खात्री करत म्हणाली. हो हो, पक्क, आता काही बोलणार नाही. जान्हवीने आश्वासन दिलं. बरं मग, असं म्हणून मीशा पुन्हा झाडाखाली बसली. अगं, तुझे होणारे जीजू दिसायला कसे आहेत बरं? फोटो तरी दाखव ना, आम्हालाही बघायचे, जान्हवीने विचारलं. चांगले दिसत आहेत, मीशा हसत म्हणाली. अगं वा, चांगले दिसत आहेत म्हणजे काय? जान्हवी पुन्हा चिडवत म्हणाली. तू पुन्हा सुरुवात केलीस का? मी खरंच जाते आता, मीशा रागाने उठत म्हणाली. कारण जान्हवी तिला चिडवत होती आणि तिला चीड येत होती. अगं सॉरी, आता नाही चिडवणार, पण फोटो तरी दाखव ना, जान्हवी विनवणी करत म्हणाली. नाही दाखवू शकत मी, मीशा म्हणाली. का नाही? जान्हवीने विचारलं. मी फक्त एकदाच फोटो पाहिला होता, नंतर आईने घेतला आणि त्यांच्याकडेच आहे आता, मीशा म्हणाली. अगं काय यार, तू तर प्रत्यक्ष बघितलंस आणि मला फोटोसुद्धा नाही दाखवणार, जान्हवी नाखुश होत म्हणाली. काय करू, माझ्याकडे नाहीच आहे फोटो, मीशा म्हणाली. ठीक आहे मग, काही हरकत नाही, जान्हवी म्हणाली. जान्हवीला जरा वाईट वाटतं. अरे देवा, मी सकाळपासून बाहेर आहे, आईने सांगितलं होतं लवकर ये, मी निघते आता, मीशा उठत म्हणाली. अगं थोडं थांब ना, जान्हवी पुन्हा तिला म्हणते. ओ मॅडमजी, काल पण तुझ्यामुळेच मला ओरडा बसला आणि आज पुन्हा बसेल, मीशा हसत म्हणाली. ठीक आहे, मग चला जाऊया दोघी मिळून, जान्हवी म्हणाली आणि त्या दोघी हसत हसत निघाल्या. दोघीही घरी निघून जातात. राजवीरला शुद्ध येते. तो डोळे उघडतो आणि बघतो की तो हॉस्पिटलच्या बेडवर पडलेला आहे. तेवढ्यात एक नर्स आत येते. पेशंटला शुद्ध आली आहे, डॉक्टरांना बोलवा, एक नर्स आवाज देत दुसऱ्या नर्सला सांगते. दुसरी नर्स लगेच डॉक्टरांना बोलवायला जाते. आता कसं वाटतंय तुम्हाला? नर्स राजवीरला विचारते. राजवीर हलकं मान हलवून होकार देतो. थोड्याच वेळात डॉक्टर येऊन त्याची तपासणी करतात. आता तुम्ही ठीक आहात मिस्टर राजवीर, उद्या सकाळी तुम्हाला डिस्चार्ज मिळेल, डॉक्टर म्हणतात. राजवीरच्या अपघाताची बातमी ऐकून हळूहळू ऑफिसमधला सगळा स्टाफ त्याला भेटायला येतो. त्याचे बिझनेस फ्रेंड्स गेट वेल सून अशी फुलांची बुके पाठवतात. सिक्युरिटीच्या कारणामुळे कोणालाही आत जाण्याची परवानगी नसते. सगळे गुलदस्ते कॉरिडॉरमध्येच ठेवले जातात. पुरा कॉरिडॉर फुलांच्या गुलदस्त्यांनी भरून जातो.
राजवीर ज्या फ्लोअरवर ॲडमिट असतो तो संपूर्ण फ्लोअर त्याचे बॉडीगार्ड्स सेक्युरिटीसाठी रिकामा करून घेतात. सगळीकडे फक्त बॉडीगार्ड्स उभे असतात. पण अजूनपर्यंत त्याच्या कुटुंबातील कोणी नातेवाईक की जवळचे मित्रसुद्धा त्याला भेटायला आले नव्हते. संपूर्ण शहरात राजवीरवर हल्ला झाल्याची बातमी पसरली होती. तरीही ही बातमी त्याच्या कुणालाच पोहोचली नाही का? की खरंच त्याच्या आयुष्यात कोणीच नाही, फक्त बॉडीगार्ड्स जे आपली ड्युटी पार पाडत होते. राजवीर खरंच इतका एकटा होता का आपल्या आयुष्यात? दुसरीकडे मीशा आणि जान्हवी घरी पोहोचतात. ठीक आहे, मी निघते, मीशा जान्हवीला म्हणते. ठीक आहे, संध्याकाळी मी तुला घेण्यासाठी येईन, वेळेवर तयार राहा, जान्हवी सांगते. ठीक आहे बाबा, तयार राहा, मीशा हात जोडून म्हणते. मीशा घरात शिरता तिची आई तिला पाहून ओरडायला लागते. अगं देवा, ही मुलगी बघा जरा, आता घरी आलीये, कुठे होती एवढा वेळ? सांगितलं होतंस की लवकर येशील ना? मीशा काही बोलायचा प्रयत्न करते. आई, ती जान्हवी. पण सुनीताजी तिचं बोलणं तोडतात. कालच रिश्ता ठरवला याचा, आणि ही बाई पूर्ण दिवस बाहेर फिरते, बघताय ना आपण, सुनीताजी सुनीलजींना म्हणतात. सुनीलजी शांतपणे म्हणतात, अगं राहू दे, काही दिवसच उरलेत, तिच्या आईवडिलांकडे जे हवं ते करू दे, नंतर तर सासरी जाणार ती. हे ऐकून मीशा वडिलांच्या डोळ्यात पाणी आलेलं पाहते आणि विषय बदलण्यासाठी पटकन म्हणते. पता आहे का, जान्हवी शहरात चाललीये तनुदी सोबत. अगं असं अचानक? सुनीताजी थोडं आश्चर्याने विचारतात. हो, अचानकच प्लॅन झाला, त्यामुळे मी आज संध्याकाळी तिच्यासोबत शॉपिंगला जाणार आहे, असं सांगून मीशा पटकन आपल्या खोलीत धावते. अगं आधी काहीतरी खा, सकाळपासून काही खाल्लं नाहीस, सुनीताजी काळजीने ओरडतात. खाल्लं होतं जान्हवीच्या घरी, मीशा खोलीतूनच आवाज देते. दरम्यान एका मोठ्या हॉलमध्ये दोन माणसं उभी बोलत असतात. आजूबाजूला अंधारच अंधार असतो. तेवढ्यात एक आवाज येतो. राजवीरबद्दल काही कळलं का? जिवंत आहे की मेलाय? अंधारातून कोणीतरी विचारतं. नाही, काहीच माहिती मिळाली नाही, तो माणूस घाबरत घाबरत म्हणाला. कशासाठी ठेवले आहे तुला मी? अंधारातून एक रागीट आवाज घुमला. अटॅकनंतर सिक्युरिटी खूप वाढवली गेली आहे, काहीही माहिती मिळवणं आता शक्य नाही, तो पुन्हा स्वतःचा बचाव करत म्हणाला. आणि त्याचनंतर त्या दोघांचं काय, ज्यांनी अटॅकनंतर सांगितलं होतं की तो मेला आहे? पुन्हा अंधारातून आवाज आला. मी तिथे गेलो होतो, पण दोघंही दारू पिऊन बेशुद्ध पडले होते, तो माणूस सांगू लागला. आणि त्यानंतर त्यांना सांगून टाक की पैसे मिळणार नाहीत, कामच झालं नाही, मग पैशाचं काय? अंधारातून पुन्हा आवाज आला. अर्जुनचं आज कामात बिलकुल मन लागत नव्हतं, म्हणून तो लवकरच ऑफिसमधून घरी आला. आणि त्यानंतर, आलास का रे बेटा, आज लवकर आलास? वीणाजी त्याला पाहून म्हणाल्या. हो, कामात मन लागत नव्हतं म्हणून आलो लवकर, अर्जुन थकलेल्या आवाजात म्हणाला. काय झालं रे, दिसतोयस थोडा थकलेला, वीणाची काळजीने म्हणाल्या. हो आई, थोडा थकवा वाटतोय. काही नाही, अर्जुन शांतपणे उत्तरला. जा मग, थोडा आराम करून घे, वीणाजी म्हणाल्या. हो आई, अर्जुन म्हणत सोफ्यावरून उठला. जा फ्रेश हो, मी मीशाला फोन करून तुझ्यासाठी चहा पाठवते, वीणाजी म्हणाल्या. मीशाचं नाव ऐकताच अर्जुन क्षणात पुन्हा सोफ्यावर बसला. मीशा? अर्जुन बोलता बोलता थांबला. हो,
तिलाच फोन करायचा विचार करत होते. कॉल करून लगेच तुला चहा देते, विनाजी म्हणाल्या. नाही, काही हरकत नाही आई. तुम्ही आधी बोलून घ्या, मी चहा पिऊनच जाईन, अर्जुनने कारण सांगत म्हटलं. असं आहे का मग? मग थांब, आधी चहा बनवते, नंतर फोन करते, विनाजी हसत म्हणाल्या. नाही आई, आधी फोनच करा, नेटवर्क निघून जाईल, अर्जुनने आग्रह केला. विनाजींनी फोन लावला. 2-3 वेळा प्रयत्न केल्यानंतरही कोणी कॉल उचलत नव्हतं. विनाजींनी अर्जुनच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि त्याच्या चेहऱ्यावरचं उत्सुकतेचं भाव पाहून त्याचं मन हसून गेलं. त्यांनी कॉल स्पीकरवर ठेवला. अर्जुन आनंदाने ताठ बसला. फोनच्या दुसऱ्या बाजूला कोणी नव्हतं. सुनीताजी किचनमधून धावत येत होत्या, म्हणून थोडा वेळ गेला. अनेक प्रयत्नानंतर अखेर फोन लागला. फोन लागताच अर्जुनचं हृदय जोरात धडधडू लागलं. त्याला मनोमन वाटत होतं, काश मेशानेच फोन उचलला असता. तेवढ्यात उतरून आवाज आला. हॅलो, कोण? सुनीताजी बोलल्या. अर्जुनचा चेहरा क्षणात उतरला. जी, मी वीणा बोलते आहे, विनाजी शांतपणे म्हणाल्या. अरे वा, नमस्कार, ओळखलं नाही? माफ करा सुनीताजी, हसत म्हणाल्या. काही हरकत नाही सुनीताजी, त्यात माफी मागण्यासारखं काही नाही, विनाजी म्हणाल्या. अर्जुन इतक्यात फक्त हेच विचार करत बसला होता की मेशा कधी फोन उचलते का नाही. बहुतेक फोन उचलायचं काम आंटीजींचंच असावं. दोघी थोड्या वेळ गप्पा मारू लागल्या. सगाईची तारीख ठरवूया आता, विनाजी म्हणाल्या. हो नक्की, बघते लवकरच, सुनीताजी उत्तरल्या. अर्जुन उठून जाणार इतक्यात विनाजी म्हणाल्या. थांब, मेशाशी बोलून देते. हे ऐकताच अर्जुन पुन्हा बसला. त्याच्या डोळ्यात एक वेगळी चमक आली. ही चमक येतेच. सुनीता म्हणाली. मेशा घरी नाहीये, ती शॉपिंगला गेलीये, आत्ताच निघाली, थोड्याच वेळापूर्वी. हे ऐकून अर्जुनच्या चेहऱ्यावर पुन्हा निराशेचं सावट पसरतं. तो काही बोलत नाही, थेट आपल्या खोलीत निघून जातो. काही हरकत नाही, पुन्हा कधीतरी बोलूया, वीणा म्हणते. ठीक आहे, मग मी फोन ठेवते, असं म्हणून वीणा कॉल कट करते. दरम्यान निशा आणि जान्हवी बाजारात पोहोचतात. दोघे मिळून शॉपिंग सुरू करतात. काही नवीन कपडे, जोडे, पर्स आणि पॅकिंगसाठी बॅग वगैरे घेतात. दोघी मैत्रिणी शॉपिंगमध्ये गुंतून जातात. शॉपिंग झाल्यानंतर दोघी थकतात आणि चाट खायचं ठरवतात. त्या चाटवाल्याजवळ थांबतात. भैया, 2 प्लेट तयार करा, त्या म्हणतात. त्याचवेळी सुनीता घरी परत येते. आशा स्वयंपाकघरात काही काम करत असते. सुनीता हाक मारते. दीदी, दीदी. सुनीतेचा आवाज ऐकून आशा तिला आत बोलावते. ये ना सुनीता, ये. सुनीता आत येते आणि विचारते, काय करतेस दीदी? आशा उत्तर देते, जान्हवी उद्या शहरात जाणार आहे, म्हणून तिच्यासाठी काही खाऊ बनवून देते. सुनीता म्हणते, मेशाने सांगितलं मला जान्हवी तनूसोबत शहरात जाते. मी पण लाडू बनवलेत, कार्तिकला खूप आवडतात. सकाळी जान्हवीला देईन, ती शहरात गेल्यावर कार्तिकला देईल, असं सुनीताला म्हणते. आशा विचारते, मीशा सांगत होती कार्तिक पण तिथेच राहतो ना? हो, अगदी जवळच राहतो. सुनीता सांगते, कार्तिकला सांग की जान्हवीची काळजी घ्यावी, तिचा भरोसा ठेवूनच मी तिला पाठवते, आशा म्हणते. सुनीता विश्वास देत म्हणते, दीदी तुम्ही काळजी करू नका, मी कार्तिकला सांगते, तो नक्कीच जान्हवीची काळजी घेईल. हो, पण तरीही मी स्वतःही त्याला बोलून ठेवीन, आशा म्हणते. सुनीता म्हणते, दीदी हे काही पैसे आहेत, आणि ती आशाला पैसे देते. आशा थोडी आश्चर्याने विचारते, पैसे? हे कशासाठी?
जान्हवी शहरात चालली आहे, तर ती रिकामी हाताने कशी जाईल? हे पैसे देऊन तिला पाठवा, तिच्या कामी येतील. सुनीताबाई आशाबाईंना म्हणाल्या. अगं, याची काय गरज आहे? आशाबाई थोडं संकोचून विचारतात. गरज का नाही? जान्हवीसुद्धा आपलीच मुलगी आहे. मी तिला कधी मिशापेक्षा वेगळी मानलीच नाही, सुनीताबाई प्रेमाने म्हणाल्या. कारण तिला खरंच जान्हवीची काळजी वाटत होती. ठीक आहे, मी लवकरच परत करीन हे पैसे, आशाबाई म्हणत त्यांनी पैसे घेतले. हो दीदी, नक्की करा, पण आत्तासाठी घेऊन ठेवा, सुनीताबाई हसून म्हणाल्या. आशाबाईंनी सुनीताबाईंना मनापासून धन्यवाद दिले. बरं दीदी, मी निघते आता, असं म्हणून सुनीताबाई निघून गेल्या. त्या दिवशी आशाबाईंनी बँकेतल्या थोड्याशा बचतीतून काही पैसे काढले होते. वर्षानुवर्ष जपून ठेवलेले ते पैसे, त्यापैकी काही त्यांनी जान्हवीला खरेदीसाठी दिले आणि उरलेले काही स्वतःकडे ठेवले, गरज पडल्यासाठी. अर्जुन आपल्या खोलीत गेला, कपडे घेतले आणि अंघोळीसाठी बाथरूममध्ये गेला. आज त्याचा मूड अगदीच बिघडलेला होता. थोड्या वेळाने तो बाहेर आला आणि थकलेल्या अवस्थेत पलंगावर पडला. तेवढ्यात वीणाबाई चहा घेऊन आल्या. त्यांनी त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हटलं, चल, हा चहा घे, थकवा उतरून जाईल. अर्जुन पटकन उठून बसला आणि मान हलवत हा म्हणाला. वीणाबाई खोलीतून बाहेर गेल्या. अर्जुन स्वतःशीच पुटपुटला, काय आहे यार, फक्त मलाच बोलायचं असतं मिशाशी, तिला काहीच फरक पडत नाही. मीच देवदास बनलोय बहुतेक. तो चहा पिताना मनात विचार करू लागला, ती तर मला सोडायला सुद्धा आली नाही. आता मलाच तिच्याशी बोलायचं नाही. त्याने स्वतःला समजावत म्हटलं, बस, आता पुरे झालं. दरम्यान दुसऱ्या बाजूला मिशा थोडी भावूक झाली होती. यार, मला तुझी आठवण येते खूप, मिशा हलक्या आवाजात म्हणाली. अगं, तू पण ना, आता आठवण काढायची वेळ आहे का? आधी मज्जा करूया, बाकी गोष्टी नंतर बघू, जान्हवी मिशाला हसत म्हणाली. तेच तर, आता तरी आईला सांगते की तुझ्याकडे जाते आहे म्हणून बाहेर पडते, मिशा ओठ वाकडं करत म्हणाली. अगं, मग जा ना जिजाजींसोबत थोडं फिरायला. जान्हवीने मिशाला छेडत तिचं मन हलकं करण्याचा प्रयत्न केला. काय काहीही बोलतेस? आई तर मला घरातच बंद करून ठेवेल, मिशा हसत म्हणाली. बरं, मी पण तुला खूप मिस करेन ग, जान्हवी भावूक होत म्हणाली. मिशा लगेच वातावरण हलकं करत म्हणाली. ओ हॅलो मॅडम, स्वतःची शॉपिंग तर करून झाली, आता माझी कोण करणार? तुझी शॉपिंग? जान्हवी थोडी आश्चर्याने विचारते. हो, माझ्या साखरपुड्याची शॉपिंग, मिशा मिश्किल चेहऱ्याने म्हणाली. अरे वा, साखरपुडा, तुझी गाडी तर फार वेगाने धावत आहे, जान्हवी हसत मिशाची गंमत घेत म्हणाली. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपलेला आहे. इथून पुढे स्टोरी खूप रंगत जाणार आहे, तर नक्की पहा, कारण जान्हवी आता शहरात चालली आहे.